आज रात्रीच्या जेवणासाठी चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला होता आणि सगळ्यांनाच काहीतरी हलकं फुलकं जेवणासाठी हवं होतं। मग तांदळाच्या पिठापासून ही मस्त अशी रेसिपी बनवली। तर सगळ्यात आधी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं। तर कुठल्याही वाटीने घरातल्या तुम्ही 1 वाटी तांदळाचं पीठ घ्या। मार्केटमधून रेडी आणलेलं किंवा घरी पीठ बनवलेलं कुठलंही तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी काही भाज्या घेतल्यात। तर यामध्ये मी काकडी किसून घेतली आहे। एक छोट्या आकाराची काकडी अगदी बारीक किसले। यानंतर एक गाजर घेतला किसून। एक मध्यम आकाराचा कांदा मी असा बारीक चिरून घेतला। यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलंय, अर्धा चमचा ओवा घातलाय आणि याबरोबरच यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्याबरोबरच आपण कांदासुद्धा घातलाय, त्यामुळे त्याच मॉइश्चरमध्ये आधी हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित येईल। तर हे असं छान सगळं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण कोमट पाणी घालायचं आहे। तर इथे मी पाणी कोमट करून घेतलं आहे। कोमट पाणी घातल्यामुळे तांदळाच्या पिठाला बाइंडिंग यायला मदत होईल। थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला सैलसर असं मळून घ्यायचं आहे। तर आज आपण कर्नाटकची फेमस ब्रेकफास्टची रेसिपी अक्की रोटी बनवतोय। तर यामध्ये शेपूची भाजीसुद्धा चिरून घातली जाते, आज मी घातलेली नाही आहे। तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा यामध्ये मी ज्या भाज्या घातल्या त्यातली कोणतीही भाजी तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। हे असं मी सैलसर मळून घेतलं आहे। आता हे सैल वाटते पण नंतर हे घट्ट होईल। तर हे पीठ आता आपण व्यवस्थित मळून झालं आहे। हे आता आपण बाजूला ठेवूया आणि अक्की रोटीबरोबर खाण्यासाठी टोमॅटोची छानशी चटणी बनवूया। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला होता। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा इथे शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे आता भाजून घेऊया। शेंगदाणे असे 2 मिनिटं भाजल्यानंतर यामध्ये 6 ते 7 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घालायचं आहे। याबरोबरच यामध्ये मी हिरवी मिरची घातली। यानंतर एक टोमॅटो इथे मी असा मोठा चिरून घेतलाय, तो घालायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपण थोडीशी चिंच घातली आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलंय। आता हे सगळं आपण असं परतून घेऊया। टोमॅटो सॉफ्ट झाले पाहिजेत। तर इथे पहा टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतलंय। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे। आता चटणीवरती फोडणी घालूया। तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि मस्त अशी फोडणी चटणीवरती घालूया। तर ही छानशी चटणी तयार आहे, जी आपल्या अक्की रोटीबरोबर खूपच मस्त लागते। तर वेगळी अशी टोमॅटोची चटणी आहे, यामध्ये आपण खोबरं अजिबात वापरलेलं नाही आहे। तर तुम्ही नक्की ही चटणी एकदा ट्राय करा। आता आपण अक्की रोटी बनवूया। तर जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं त्याची आता आपण रोटी बनवूया। तर इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला। तुम्ही याऐवजी बटर पेपरसुद्धा वापरू शकता। आता एक पिठाचा गोळा घेतला आहे मी। तर पाहू शकता हे आधीपेक्षा पीठ आता घट्ट झालं आहे, व्यवस्थित याचा आपल्याला गोळा करता येतो आहे। आता आपण जसं थालीपीठ थापतो त्याप्रमाणे ही रोटी आपल्याला थापून घ्यायची आहे। पहा असं अगदी हाताने तुम्ही पसरवू शकता हे पीठ। पातळ अशी रोटी तयार करून घ्यायची आहे। याला तुम्ही तांदळाच्या पिठाचा पराठासुद्धा म्हणू शकता।
अगदी झटपट तयार होतो. ज्या भाज्या घरी उपलब्ध असतील त्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर हे अशी पातळ रोटी मी तयार करून घेतले. आता आपण ही रोटी भाजून घेऊया. तिथे मी तवा गरम करत ठेवला होता. यामध्ये आता अलगद हाताने ही रोटी घालायची आहे. प्लास्टिकच्या शीटवरून रोटी काढताना सुद्धा हाताला तेल लावून घ्यायचं, नाहीतर मग रोटी हाताला चिटकेल आणि तव्यामध्ये टाकताना ती तुटेल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही आपण एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया. दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. थोडंसं यावरती मी तेल घातलं आहे. तेल अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही तेलाशिवाय सुद्धा ही भाजून घेऊ शकता. ही रोटी आणखी चविष्ट होण्यासाठी यामध्ये जेव्हा आपण पीठ मळलं तेव्हा तुम्ही 2 चमचे दहीसुद्धा घालू शकता. आज मी घातलेलं नाही आहे. तर अशी ही दोन्ही बाजूने मी छान भाजून घेतली. जास्त ब्राऊन करायची गरज नाही आहे. तर ही अख्खी रोटी भाजून तयार आहे. आपण काढून घेऊया. तर इथे चटणीबरोबर ही रोटी मी सर्व केले. चवीला अगदी मस्त लागते आणि आपण जी चटणी बनवली त्याच्याबरोबर तर खूपच मस्त अशी जी चव लागते. तर तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट होते. अजिबात ही चिवट होत नाही. थंड झाल्यानंतर सुद्धा ही अशी सॉफ्ट राहते. तर इथे मी तुम्हाला एक रोटी तोडून दाखवते. पहा, ही इतकी सॉफ्ट आहे की टिफिनला सुद्धा तुम्ही ही देऊ शकता मुलांना. रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अगदी झटपट ही रेसिपी गरमीमध्ये तुम्ही बनवू शकता. तर आजची ही अख्खी रोटीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.